हृदयस्पर्शी कथा भाग 2. सगळे आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिले. राजवीरने तिच्या प्रेमाचा खेळ केला, पण तरीही ती त्याला थँक्यू का म्हणाली? राजवीरही गोंधळला होता. समीरा पळत तिच्या फ्लॅटवर निघून गेली. असह्य वेदना होत होत्या मनात. रडून रडून खूप थकली होती. राजवीरवर ती खूप प्रेम करत होती. निस्वार्थ प्रेम होते ते. त्याच्यावर एवढे प्रेम करत होती की ती त्याच्याशिवाय जगू शकत नव्हती. एवढे प्रेम ती त्याच्यावर करत होती. कुठलीही अपेक्षा तिने ठेवली नव्हती. फक्त त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती. प्रेमामुळे तिला असा अनुभव मिळाला, तेही राजवीरने तिच्यावर खोटं प्रेम केलं. कोणावर कसा विश्वास ठेवला नाही आणि त्याच्यामुळे असा अनुभव मिळाला. त्यामुळे ती थँक्यू म्हणाली होती. 15 दिवसांनी ती इंडियामध्ये जाणार होती. पण आज तिने तिकीट बुक केले. तिने पॅकिंग चालू केले. फ्रेश होऊन ती बेडवर पडली. मनाला खूप खूप वाईट वाटत होतं. राजवीर असं काही करेन तिला विश्वासच वाटत नव्हता. ती खूप अवखळ होती. पहिल्यांदाच ती प्रेमात पडली होती. कितीतरी जणांनी तिला प्रपोज केले होते, पण तिने त्या सर्वांना नकार दिला होता. पण जे झाले ते झाले. इथून पुढे कोणावर विश्वासच नाही ठेवायचा. मनात निश्चय करून ती इंडियाला जायला निघाली. राजवीर ती गेली त्या दिशेने पाहत उभा होता. त्याचे फ्रेंड हे त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. पियुषने तर राजवीरची कॉलर पकडली होती, पण बाकी लोकांनी ते सोडवले. सगळे फ्रेंड्स त्याच्यावर नाराज होते. असा काही करेल कोणाला विश्वासच वाटत नव्हता. तो खूप मोठा बिझनेसमॅन होता. सगळे त्याला बोलत होते, पण साराने त्यांना सगळ्यांना घरी जायला सांगितले. ती राजवीर जवळ गेली. त्याच्या गळ्यात पडली, पण राजवीरने पाल झटकावी असे बाजूला केले. तो तडक त्याच्या रूममध्ये गेला. बेडवर जाऊन बसला. बेडवर बसताना समीराचा चेहरा त्याच्या समोर आला, पण उठून तो फ्रेश व्हायला गेला. समोर त्याला तिचा चेहरा दिसू लागला. रागात त्याने आरशासमोर बघताना जोरात हात आरशावर आपटला. काचा सगळ्या हातात गेल्या होत्या. हातातून रक्त येत होते. सगळा राग तो तिथे काढत होता, पण नक्की काय होत आहे त्याला काही कळत नव्हते. तिचे पाण्याने भरलेले डोळे त्याला ते सारखे आठवत होते. त्याच्या काळजात वेदना होत होत्या. त्याने त्याच्या एका माणसाला फोन केला. समीराच्या घरी जायला सांगितले. बाहेरूनच लक्ष ठेवायला आणि सांगितले होते आणि राजवीर तयार होऊन ऑफिसला जायला निघाला. राजवीर खूप मोठा बिझनेसमॅन होता. कितीतरी त्याचे रॉयल हॉटेल, कन्स्ट्रक्शनचे बिझनेस, आयात निर्यात व्यापार तो करत होता. कितीतरी कंट्रीजमध्ये त्याचा बिझनेस पसरलेला होता. अमेरिकेतच नाही तर इंडियामध्येही त्याच्या खूप बिझनेसमध्ये तो खूप मोठा प्रगतशील होता. मोठी फॅमिली होती. मॉम, डॅड, त्यापेक्षा लहान बहीण सोना, आजोबा, काका काकू, त्यांची 2 मुले रिया, आयुष, मावशी, मावशीचा मुलगा दिनेशही तिथेच राहत होते. अशी एकत्र मोठी फॅमिली राहत होती. तो स्वतःवर खूप प्रेम करत होता. सगळी फॅमिली त्याची इंडियामध्ये होती. खूप मोठे घराणे होते. राजवीरने कधीच कोणत्या मुलीला भाव दिला नाही. तो खूप स्ट्रिक्ट आणि रागीट स्वभावाचा होता. साराने तर असंच राजवीरला जाळ्यात ओढले होते. ती दुसऱ्या मुलींबद्दल त्याला भडकवून देत होती. त्यामुळे राजवीर सगळ्यांचा, जास्त खास करून मुलींचा राग करत असे. सारालाही तो लिमिटमध्येच ठेवत होता. कधीही तिच्याशी त्याने जवळीक करण्याचा प्रयत्न केला नाही. तीच त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होती. राजवीर खूपच रागीट स्वभावाचा होता. दिनेशमुळे तो समीराशी असं वागला. दिनेशने समीराबद्दल सगळं काही खोटे सांगितले होते. दिनेश त्यामुळे सुसाईड करण्याचे नाटक केले होते. आपलाच मावस भाऊ आपल्याशी का खोटं बोलेल याची शहानिशा न करता त्याने हे पाऊल उचलले होते. त्यामध्ये त्यांनी समीराबद्दल पूर्ण चौकशी केली नव्हती, पण समीराला अद्दल घडवायची होती. त्यामुळे तो चांगलाच असल्याचे नाटक करत होता. तो वाईट असा नव्हताच, पण कोणत्या मुलीला आजपर्यंत अजूनपर्यंत त्याने असे हर्ट केलेले नव्हते. तेही कुणाला भाव न देणारा तिला भाव देत होता. अजूनपर्यंत त्याच्याजवळ कोणतीच मुलगी आली नव्हती. सारा त्याच्या ऑफिसमध्ये जॉबला होती. त्याच्या एका मित्राची बहीण म्हणून त्याने तिला जॉबला ठेवले होते.
पण ती स्वतःला त्याची गर्लफ्रेंड म्हणू लागली होती. तोही काही बोलत नव्हता. त्यामुळे साराही जास्तच करायची. राजवीर ऑफिसमध्ये त्याच्या केबिनमध्ये बसला. त्याने त्याच्या माणसानं कॉल करून विचारले, समीराच्या फ्लॅटवर जाऊन पहा, ती ठीक आहे की नाही. पण फ्लॅटवर समीरा नव्हती. हे ऐकून तो जरासा घाबरला व त्याने डोळे बंद केले आणि खुर्चीवर मागे टेकून बसला. का मी तिचा विचार करत आहे? मी तिच्यावर प्रेम नाही करत. तिला अद्दल घडवण्यासाठी फक्त नाटक करत होतो. तिच्यासारख्या मुली प्रेम करण्याच्या लायकीचे नसतात. पैशासाठी कोणालाही फसवू शकतात. जसे दिनेशला फसवण्याचा प्रयत्न गेली असेल कोणत्या तरी मैत्रिणीकडे. आपल्याला काय, आज तिचा विचारही नाही करायचा, असं म्हणत बोलून त्याने त्याचे काम चालू केले. आज 15 दिवस होऊन गेले होते. रोज राजवीर तिची चौकशी करत होता. त्याला वाटलं ती कुठे नातेवाईक व मैत्रिणीकडे गेली असेल, पण ती परतली नव्हती. फ्लॅटमध्येही दुसरी व्यक्ती राहायला आली होती. तिची आठवण काढायची नाही असं तो मनाला सांगत असला तरी प्रत्येक गोष्टीतून तिचा तो बालिशपणा त्याला आठवत होता. तिने जवळ येऊन केलेला किस, तिच्या ओठांखालचा तो तीळ, तिच्या डोळ्यात आलेले पाणी त्याला शांत बसू देत नव्हते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कथा? उर्वरित कथा पुढील भागामध्ये पाहू.